हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघणार आहोत 5th स्टँडर्डचं इंग्लिश आणि चॅप्टर नेम आहे द ॲडव्हेंचर्स ऑफ गुलिव्हर. तर सर्वात आधी आपण लेसन स्टार्ट करण्याच्या आधी इथे आपल्याला छोटंसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. फर्स्ट ते आपण समजून घेऊया, सो आपल्याला स्टोरी इझिली समजेल स्टुडंट. ओके, सो काय सांगितलेलं आहे बघा की गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स इज अन इंटरेस्टिंग बुक रिटन बाय अ वेल नोन इंग्लिश रायटर Jonathan Swift, in which he describes the voyages of Gullivers to various lands like Lilliput and Brobdingnag. Though the character of Gulliver and these strange sounding lands are imaginary. आता इथे काय सांगितलेलं आहे की गुलिव्हर ट्रॅव्हल्स इज बुक इंटरेस्टिंग बुक आहे अँड इट्स रिटन बाय अ जॉनथन स्विफ्ट, हे त्याचे ऑथर आहे. आणि ही जी बुक आहे या बुकमध्ये काय डिस्क्राईब केलेलं आहे तर गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स, गुलिव्हर्स वोएजेस म्हणजे ट्रॅव्हलिंग, जी सी ट्रॅव्हलिंग वगैरे असतात, समुद्रातून करणारा प्रवास, हे सगळं त्याच्याबद्दल इथे डिस्क्राईब केलेलं आहे. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इथे इमॅजिनरी लँड्स आहेत, जसं लिलीपूट, परत हा ब्रॉबडिंग्नॅग, हे जे लँड्स आहेत हे म्हणजे रिअलमध्ये आहेच नाही, पण ते इमॅजिनरी लँड्स इथे घेतलेले आहेत. त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने बुक्स लिहिलेली आहे की आपल्याला ते सगळे कॅरेक्टर्स, सगळ्या गोष्टी आपल्याला असं वाटतं की ते रिअल आहेत. गुलिव्हर द स्टोरी टेलर्स वर्कड ॲज अ सर्जन ऑन शिप्स. गुलिव्हर आपल्याला स्टोरी सांगतोय आणि तो काय आहे, शिप्सवरती सर्जन म्हणून तो काम करतो. As such, he made several voyages. In May 1699, he sailed on the ship the Antelope on the return journey in November. त्याची जी अँटिलोप ही जी शिप असते त्या शिपवर तो जात असतो मे 1699ला, असं सांगितलेलं आहे. आणि जेव्हा तो रिटर्न बॅक येतो तेव्हा अ व्हायलेंट स्टॉर्म सँक हिज शिप अँड गुलिव्हर स्वॅम टू सेव्ह हिज लाईफ. तर त्याची शिप जी आहे ती एका स्टॉर्ममध्ये म्हणजे वादळात अडकते आणि त्यामुळे ती जी शिप आहे ती बुडते. कसं तरी करून गुलिव्हर स्वतःला वाचवतो आणि संध्याकाळी तो एका वेगळ्या लँडवरती, स्ट्रेंज अशा लँडवरती येऊन पोहोचतो. त्याने स्विमिंग केल्यामुळे त्याला कसं फील होत असतं, वीक अँड एक्झॉस्टेड. सो ही स्लेप्ट फॉर अबाउट 9 hours. म्हणून तो 9 तास झोपलेला असतो आणि हे त्याला माहितीच नसतं. इट वॉज डे लाईट वेन ही वोक. लेट अस रीड व्हॉट हॅपन नेक्स्ट इन हिज ओन वर्ड्स. आणि नंतर तो 9 तासाची झोप पूर्ण करून जेव्हा तो उठतो त्यानंतर त्याच्याबरोबर काय होतं हे आपल्याला इथे बघायचं आहे. तर फर्स्ट स्टोरी जी तुम्हाला दिलेली आहे ती आहे गुलिव्हर मीट्स द लिलीपुटियन्स. तर तो ज्या लँडवरती लँड होतो किंवा ज्या लँडवरती तो पोहोचतो ती लँड असते लिलीपूटची. ठीक आहे. आता बघा, आय ट्राईड टू गेट अप फ्रॉम द ग्राउंड बट आय कुड नॉट मूव्ह. I was lying on my back. Then I found that my arms and feet were held down to the ground with strings. तो म्हणतो की तो सांगतोय की मी उठण्याचा प्रयत्न करत होतो. आय ट्राईड टू गेट अप फ्रॉम द ग्राउंड बट आय कुड नॉट मूव्ह. मी स्वतःला उठण्याचा प्रयत्न करत होतो पण मी सरकू पण शकलो नाही, स्वतःला थोडंसं पण मूव्ह करू शकलो नाही. मी माझ्या पाठीवरती झोपलेलो होतो. आणि नंतर मला असं दिसलं, देन आय फाउंड की माय आर्म्स अँड फीट, माझे हात आणि माझे पाय हे दोन्हीही ग्राउंडला घट्ट बांधलेले आहे विथ स्ट्रिंग्स, दोऱ्यांनी घट्ट बांधलेले आहेत. जर तुम्ही पिक्चरमध्ये बघितले तर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने त्याला बांधलेलं होतं. त्यानंतर तो म्हणतोय की माय हेअर विच वॉज लॉंग वॉज हेल्ड डाऊन इन द सेम वे. थाउजंड्स ऑफ स्ट्रिंग्स हॅड बीन पास्ड अक्रॉस माय बॉडी. माझे केस जे खूप लांब आहे ते सुद्धा तशाच पद्धतीने सेम वेनी बांधलेले होते. आणि तो म्हणतोय की माझ्या अंगावरून कितीतरी दोऱ्या ह्या गेलेल्या होत्या. सो दॅट आय कुड नॉट मूव्ह एनी पार्ट ऑफ मी बट कुड ओनली लाय देअर ऑन माय बॅक लुकिंग अप ॲट द स्काय. मी फक्त काय करू शकत होतो, मी माझ्या पाठीवर झोपून फक्त आकाशाकडे बघू शकत होतो. आणि तो तेच करताना आपल्याला दिसतोय पिक्चरमध्ये. इन अ लिटिल टाईम आय फेल्ट समथिंग अलाइव्ह मूव्हिंग ऑन माय फूट. थोड्या वेळात मला असं जाणवलं की समथिंग मूव्हिंग ऑन माय फूट, माझ्या पायावरती काहीतरी हलतंय. देन इट केम ओव्हर, आणि तो परत मग वरती येतोय. देन इट केम ओव्हर माय बॉडी अँड अप टू माय फेस. आणि नंतर तो माझ्याकडे आला चालत आणि माझ्या चेहऱ्यावर पण आला.
Turning my eyes down as much as I could, I saw a man. He was not half a foot high. By his dress, he seemed to be a soldier. इथे तो सांगतोय की तो जो माणूस होता माझ्या चेहऱ्यापर्यंत आला आणि मला जेवढे माझे डोळे पॉसिबल होते तेवढे मी इकडे तिकडे फिरवून बघितले तर तो मला काय दिसला, एक छोटासा माणूस दिसला ज्याची हाईट अर्ध्या फुटापेक्षा पण कमी होती. आणि त्याचं जे ड्रेस्ड आहे, त्याचं ड्रेस कसं दिसत होतं, ही सीम टू बी लाईक अ सोल्जर. तो सोल्जर सारखा दिसत होता. सोल्जर म्हणजे सैनिक. देन देअर केम 40 मोर. त्याच्यासारखे आणखी 40 लोक आले त्याला फॉलो करत. I was so much surprised that I gave a great cry. Then they all ran back in a great fear. मी खूप म्हणजे गुलीवर इथे सरप्राईज झालेला आहे आणि तो सांगतोय की मी सरप्राईज होऊन जोरात रडायला लागलो किंवा ओरडायला लागलो आणि माझा आवाज ऐकून जे छोटे छोटे लिलीपुटियन्स होते ते काय व्हायला लागले, ते घाबरून गेले आणि ते इकडे तिकडे पळायला लागले. Some of them were hurt in a jumping down from my side onto the ground. जेव्हा ते माझ्या अंगावरून उड्या मारायला लागले तर त्यांना थोडंफार इंजुरी पण झालेली असेल, म्हणजे जखम सुद्धा झालेली असेल, ते हर्ट झाले असतील. ही होती पहिली स्टोरी. आता स्टुडंट नेक्स्ट स्टोरी आपण बघूया. गुलिवर अटेम्प्ट्स टू पुल फ्री. गुलिवरला आपण बघितलं होतं की स्ट्रिंग्सनी दोऱ्यांनी असं आवळून बांधलेलं होतं आणि आता तो त्या स्ट्रिंग्स मधून स्वतःला कसा फ्री करतो. आफ्टर पुलिंग व्हेरी हार्ड आय गॉट वन आर्म अप फ्रॉम द ग्राउंड. खूप जास्त जोरात ओढल्यानंतर माझा एक हात काय झालेला होता, मोकळा झालेला होता. म्हणजे मी ग्राउंड पासून माझा हात आता मोकळा झालेला होता. आय ऑल्सो रेज्ड माय हेड. दिस गेव मी ग्रेट पेन फॉर मेनी ऑफ द हेअर्स वर पुल्ड आउट. मी काय केलं, माझ्या हातानंतर मी माझे केस सुद्धा काय केले, ओढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कितीतरी केस माझे निघून गेलेत किंवा केस माझे बाहेर आलेत असं त्याचं म्हणायचं, म्हणजे त्याला म्हणायचं आहे. I put out my hand to catch some of the little men, but they ran away before I could close my hand on them. मला काही लोकांना पकडायचं होतं, लिलीपुटियन्सला, पण मी जोपर्यंत माझा हात त्यांच्या जवळ घेऊन गेलो तोपर्यंत ते लोक फार लांब पळून गेले होते, असं तो गुलिवर सांगतोय आपल्याला. नेक्स्ट बघा. I could close my hand on them. Then I heard a noise and felt a pricking in my hand like that of 1,000 needles. I found that they were shooting arrows at me. त्या लोकांनी काय केलं होतं की त्याच्या गुलिवर्सला ॲरोज मारत होते आणि गुलिवर्सला काय वाटत होते की माझ्याकडे खूप सारे निडल्स येत आहे, पण ते निडल्स नव्हते, ते काय, ते सुया नव्हतं, ते काय होतं, धनुष्य बाण होतं ते. आणि ते प्रिकल होत होते म्हणजे ते टोचत होते त्याला. I found that they were shooting arrows at me. I was afraid for my eyes. I put my hand over my face. He was worried. He was afraid. त्याला भीती वाटत होती, त्याला चिंता वाटत होती की एखादा ॲरो माझ्या डोळ्यात जाईल. So what he did, he covered his face with his hand. त्याने आपल्या एका हाताने त्याचा पूर्ण चेहरा कव्हर करण्याचा प्रयत्न केला. I thought that the wisest thing to do was to lie quiet till night. त्याला असं वाटलं, वायसेस्ट म्हणजे हुशार, वायसेस्ट म्हणजे हुशार, एखादी अशी गोष्ट मी करू शकतो जेणेकरून मी काय करू शकतो, मी संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत शांत असंच पळून राहणार जेणेकरून मला जास्तीत जास्त हर्ट होणार नाही, असं त्याला वाटत होतं. I thought then my hand being free. आणि नंतर मी माझा हात काय करेल, फ्री करेल. I could quickly set free to the rest of my body. Soon a platform was raised and an important looking man gave a long speech. From his gestures, I guessed that he was trying to tell me that they would not harm me. बघा इथे काय सांगितलंय की थोड्या वेळाने एक प्लॅटफॉर्म जो होता तो रेस्ड झाला आणि त्याच्यावर एक माणूस उभा होता आणि तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. आणि तो काय सांगत होता, ही वॉज ट्राइंग टू टेल हिम की दे आर नॉट गोइंग टू हर्ट हिम. ते लोक त्याला काय करणार नव्हते, हर्ट करणार नव्हते. बट आय डिड ॲज दे टोल्ड. जर गुलिवर त्यांच्या सांगण्याप्रमाणे जर वागेल
वागणार तर त्याला हर्ट ते लोक करणार नाही, असं तो त्याला सांगतोय असं वाटत होतं. So replied with a gesture that I would remain quiet. I also told them that I was hungry. आणि म्हणून त्याने सुद्धा गुलिवरनी पण स्वतःचं जेस्चर असं दाखवलं की मी तुम्हाला काही करणार नाही, तुम्ही मला काही करू नका, ठीक आहे. पण त्याने नंतर सांगितलं की आय वॉज हंग्री, मी काय आहे, मला खूप भूक लागली आहे, असा तो म्हणाला. कोण? गुलिवर्स. थर्ड स्टोरी बघा स्टुडंट. गुलिवर इट्स अ जायंट मील. At once 100 men climbed up onto my body and marched up to my mouth carrying food. बघा काय म्हणते, 100 पेक्षा जास्त लोक त्याच्याकडे आलेत आणि त्याच्या तोंडामध्ये त्याला म्हणजे फीड करत आहेत, त्याला अन्न देत आहेत. The bread was as small as bullets. ब्रेडचा जो साईज आहे तो एक छोट्याशा बुलेट सारखा दिसतोय. So I ate 2 or 3 loaves at a time. loaves म्हणजे ब्रेडची पूर्ण लादी. त्याने एकाच वेळेस 2 ते 3 ब्रेडची लादी खाण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्याला भूक इतकी लागलेली होती. And cries of surprise rose from the Lilliputians that I should eat so quickly and so much. आणि त्यांनी ऐकलं की जे लिलिपुटियन्स आहे ते एकमेकांवर जोराजोरात ओरडून सांगते की हा जो माणूस आहे हा एकाच वेळेस खूप काही खाऊ शकतोय आणि त्याची स्पीड पण खूप आहे. The Lilliputians were no longer afraid of me. They danced upon my body and ran to and fro. आता तो सांगतोय गुलिवर म्हणतोय की जे लिलिपुटियन्स आहे ते आता मला घाबरत नव्हते, माझ्या अंगावर डान्स करत होते, इकडे तिकडे जम्प करत होते, त्यांना आता माझी भीती राहिलेली नव्हती. आय कुड हॅव कॉट ॲटलिस्ट 40 ऑफ देम विथ माय हँड्स अँड थ्रोन देम डाऊन. मला असं वाटत होतं की मी 40 पेक्षा जास्त लोकांना ॲटलिस्ट पकडू शकतो आणि त्यांना दूर फेकू शकतो. बट आय रिमेंबर्ड माय प्रॉमिस टू रिमेन क्वाईट. गुलिवर सेड की मला माझं प्रॉमिस काय होतं, लक्षात होतं की मी त्यांना हर्ट करणार नाही आणि ते मला हर्ट करणार नाही. I was surprised at their bravery, for I must have seemed the greatest giant in the world. तो म्हणतोय की मी त्यांची ब्रेवरी पाहून मी काय झालो, सरप्राईज झालो, आणि ते जे सोबत एकत्र टुगेदरनेसने जे काम करत होते ते बघून, त्यांचं जे जायंट वर्क बघून मी खूप जास्त सरप्राईज्ड झालो. Later I was taken to the city where the king lived. A great cart was made by joining many carts. After that, त्या लोकांनी त्याला कुठे घेऊन गेले? He was taken to the city where the king lived. जिथे राजा राहत होता तिथे त्याला घेऊन जाण्यात आलं. आणि आता त्याच्यासाठी घेऊन जाणं त्याला सोपं होतं का? त्याच्यासाठी मग एक कार्ट रेडी करण्यात आली होती आणि ती कार्ट एक नसून मेनी कार्ट्स जॉईन करून त्याच्यासाठी एक कार्ट बनवली होती. कार्ट म्हणजे गाडी. 900 men worked for 3 hours to put me onto the cart, which was drawn by 1500 of the king's finest horses. बघा 900 पेक्षा जास्त लोकांनी 3 तास काम करून ती कार्ट तयार केली होती आणि राजाचे जे सर्वात चांगले घोडे होते, 900 घोडे, इथे काय सॉरी किती घोडे, 1500 म्हणजे 1500 घोड्यांना ते जे कार्ट होतं ते ओढण्यासाठी यूज केलं होतं. The city was just half a mile away, but the journey took almost a full day. ती जी सिटी होती जिथे किंग होता ती फक्त किती होती, हाफ माईल म्हणजे अर्धा किलोमीटर होती, पण त्यांच्या स्पीडमुळे किंवा त्यांच्या साईजमुळे तो जी जर्नी आहे ती वाली ती पूर्ण 1 दिवसाची जर्नी बनली, असं गुलिवर इथं लिहितोय. नेक्स्ट आहे गुलिवर्स न्यू होम. The king came out to meet me. He came near and looked at me. But it was not thought safe for him to climb up on me. काय म्हटलेलं आहे, किंग बाहेर आला मला भेटण्यासाठी, तो म्हणतोय, आणि तो माझ्या जवळ येऊन तो मला बघायला लागला. बट इट वॉज नॉट थॉट, पण असं वाटत होतं की हे त्याच्यासाठी सेफ नाहीये की तो माझ्यावरती चढेल. At the place where the cart stopped there was an old church. जिथे कार्ट थांबलेली होती ती काय होतं, ओल्ड चर्च होतं. चर्च माहिती आहे सर्वांना, तर ते ओल्ड चर्च होतं. इट वॉज द लार्जेस्ट बिल्डिंग इन द होल कंट्री.
पूर्ण त्या लिलीपुटियन्सची जी कंट्री होती, लिलीपुट कंट्री, त्या कंट्रीमधली ती सर्वात मोठी बिल्डिंग होती असं सांगितलेलं आहे. For certain reasons, it had not been used as a church for many years. It had now been made ready for me to use as my house. ते जे चर्च होतं ते खूप वर्षापासून इट हॅड नॉट बीन युजिंग, त्यांनी यूजच केलेलं नव्हतं, पण मग त्यांनी ते कशात कन्वर्ट करून दिलं, ते गुलिवर्ससाठी ते हाऊस म्हणून कन्वर्ट करून दिलं त्या लोकांना. कारण त्यांची जी घरं होती ती एकदम छोटी छोटी होती, कारण त्यांची साईज छोटे होते आणि त्याच्यामध्ये गुलिवर हा राहू शकत नव्हता, म्हणून ही सर्वात मोठी बिल्डिंग त्याला देण्यात आली होती. The great door on the north was 4 feet high and 2 feet wide. त्याचं जे डोअर होतं ते 4 feet उंच आणि 2 feet वाईड होतं, असं म्हणजे एक लंबा 4 feet आणि अशा पद्धतीने 2 feet वाईड असं दिसत होतं. सो आय कुड गो इन टू इट बाय गोईंग डाऊन ऑन माय हँड. म्हणजे मी तिथे आतमध्ये जाऊ शकलो, पण मला कशावर जावं लागलं, क्रॉलिंग करत जावं लागलं, रांगत जावं लागलं छोट्याशा बाळाप्रमाणे. One of my feet was set in a great ring on the end of many strong strings so that I could not get away. माझ्या एका पायाला काय केलं होतं, त्यांनी स्ट्रिंग्सनी एक मोठ्या अशा रिंग बनवली होती स्ट्रिंग्सची आणि त्यांनी मला बांधून ठेवलं होतं. सो मी कुठेही जाऊ, म्हणजे कुठेही दूर जाऊ शकलो नाही पाहिजे. बट कुड ओनली वॉक सम डिस्टन्स आउटसाइड माय डोअर. जो त्याचा डोअर होता तिथून फक्त थोड्या लांबच तो जाऊ शकत होता. द कंट्री आउटसाइड लुक लाईक अ गार्डन. ही जी कंट्री होती लिलीपुटची ती बाहेरून कशी दिसत होती, गार्डन सारखी दिसत होती. आफ्टर सम डेज द किंग अँड हिज पीपल वर कन्व्हिन्स्ड दॅट I would not harm them, so after I agreed to keep certain orders of the king, I was allowed to move around. काही दिवसानंतर तिथली जी लोक आहेत ती कन्व्हिन्स्ड झाली, त्यांना समजायला लागलं की गुलिवर त्यांना हार्म करणार नाही. सो प्रिन्स जो किंग होता त्यांनी काय दिलं, त्यांना ऑर्डर दिलं की तो आता गुलिवर जो आहे तो इकडे तिकडे फिरू शकतो त्यांच्या सिटीमध्ये. नेक्स्ट बघा, गुलिवर विजिट द सिटी अँड द क्वीन. आपल्याला दिसतंय की गुलिवर हा त्यांच्या सिटीमध्ये फिरतोय. As soon as I was set free, I asked if I might see the city. जसे त्याला ऑर्डर्स मिळाले त्याने सगळ्यात पहिला क्वेश्चन काय केलं की मी तुमची सिटी बघू शकतो का. The king was pleased to let me do this. आणि राजाला हे ऐकून आनंद झाला आणि त्यांनी खुशीने काय दिली, त्याला परमिशन दिली की हां ते तो फिरू शकतो. Orders were given to all the people to remain in their houses. लोकांना ऑर्डर देण्यात आलं की त्यांनी त्यांच्या घरात राहायचं आहे. आय देन स्टॉप्ड ओव्हर ऑल द वॉल. आणि जेव्हा गुलिवर बाहेर निघाला तेव्हा त्याला बाहेर जाताना त्याला ते जी इमारत असायची, बिल्डिंग्स असायची, त्याच्यावरून त्याला स्टेप्ड करून म्हणजे त्याच्यावरून ओलांडून त्याला जावं लागत होतं. वेंट व्हेरी केअरफुली अलॉंग द 2 लार्जेस्ट स्ट्रीट्स. ऑल द विंडोज वर फुल ऑफ फेसेस लुकिंग आउट ॲट मी. जे विंडोजमध्ये सगळी जी लोक आहेत तिथे लोक दिसत होते, सगळ्यांचे चेहरे दिसत होते आणि दे वर व्हेरी क्युरियस टू मीट गुलिवर. लोकांना गुलिवरला बघायचं होतं म्हणून सगळेजण असे विंडोज जवळ येऊन त्याला बघत होते. लार्ज नंबर्स ऑफ पीपल वर स्टँडिंग ऑन द टॉप्स ऑफ द हाऊसेस. द किंग्स हाऊस वॉज जस्ट ॲट द प्लेस वेअर 2 ग्रेट स्ट्रीट्स मेट. किंग्सचं जे हाऊस होतं ते कुठे होतं, ते जिथे 2 रस्ते येऊन एकत्र मिळतात त्या ठिकाणी किंग्सचा हाऊस होतं असं तिथे सांगितलेलं आहे. देअर वॉज अ ब्युटिफुल गार्डन ऑन ऑल साइड्स ऑफ इट. आणि सगळीकडून त्याच्या राजवाड्याच्या आजूबाजूला सगळीकडे काय होतं, गार्डन होतं असं म्हटलेलं आहे. लाईंग डाऊन इन द गार्डन आय पुट माय आय टू द विंडो. द रूम्स इनसाइड वर व्हेरी ब्युटिफुल. आणि इथे जो गुलिवर आहे तो सांगतोय की मी थोडासा खाली वाकलो आणि त्यानंतर मी गार्डनमधून काय बघितलं, एका विंडोजच्या आतमध्ये बघितलं तर मला काय दिसले की तिथे खूप सुंदर अशी ब्युटिफुल रूम आहे. इन वन रूम आय सॉ द क्वीन अँड सम ऑफ द यंग प्रिन्सेस. मी त्या रूममध्ये बघितलं तर मला एक राणी आणि खूप सारे तरुणी अशा प्रिन्सेस आम्हाला दिसल्या. दे वर ग्रेटली प्लीज्ड बाय माय व्हिजिट. आणि ते खूप आनंदी होत्या जेव्हा त्या मला भेटल्या. तर स्टुडंट हे होती स्टोरी गुलिवर्सची ट्रॅव्हल्सची.
तर जर ही तुम्हाला समजली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.